हाय यूट्यूब फॅमिली, मी आलेले आहे पप्पांच्या वावरात. हे बघा माझ्या पप्पांचे कांदे, ह्याकडं त्याकडला कांदे आहेत बघा. अजून टाईम आहे त्याला, 1 महिनाभर कांदे काढायला. आणि आता तुम्हाला दाखवते मी माझ्या पप्पांची बाजरी. चला, हे बघा, ही आहे माझ्या पप्पांची बाजरी. कशी आहे बघा, किती मोठी मोठी कणस आहेत. आणि हे माझे पप्पा, हे बघा, हे माझे पप्पा आहेत. माझ्या पप्पांनी कशी बाजरी पिकवली बघा. लय काम करतात हो माझे पप्पा. 4 मुली आहे. मुलींची जबाबदारी होती आत्तापर्यंत. आत्ता मुलगा लागला त्यांचा कामाला, त्याच्यामुळे आत्ता काही लोड घेत नाहीत जास्त, पण तरी पण शेती करतात. अशी ही 2.5 एकर बाजरी आहे बघा. तिचं कणीस किती मोठं मोठं आहे. छान पिकवली माझ्या पप्पांनी बाजरी. आता याला अजून 1 महिनाभर टाईम आहे या बाजरीला काढायला. आता गहू होता 6 एकर, तो गहू विकला. आता ते गहू घ्यायलाच आम्ही आलो होतो शेतामध्ये. आता गव्हाची गाडी भरून दिली. म्हटलं चला जरा बाजरीकडे फेरा मारावा, कशी बाजरी कशी नाही बघावा. आणि हे बघा, हे आहे आंब्याचं झाड. अशी बांधाणी अशी झाडं लावलेली आहेत. आणि हे आहे फणसाचं झाड, बघू शकता तुम्ही. हे आहे फणसाचं झाड, किती मोठं झाले बघा. मी आता बऱ्याच दिवसांनी आली आहे शेतामध्ये. कामाने टाईम भेटत नाही ना शेतात यायला. हो, चला, बघितली बाजरी आता तुम्ही. आम्ही आता निघतो घरी. लय ऊन झाले. कामामध्ये ऊन लागत नाही, पण असं मोकळ्या वेळेत लय ऊन लागते आता वावरामध्ये. हे आहे आवळ्याचं झाड. हे आवळ्याचं झाड आहे, किती छान आहे बघा. हा आहे आंबा आणि ही आहे सीताफळ. प्रत्येक झाड लावलेले, प्रत्येक. त्या बांधाला पण एक झाड आहेत. शेवग्याचं झाड आहे, लिंबुणीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, इडलिंबू आहे. भरपूर प्रकारची अशी झाडं आहेत. चल, मी फक्त बाजरी बघायसाठी आलते इथपर्यंत. चला, निघतो आता आम्ही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.